आणि आज पुणे महापालिकाचं बजेट सादर करण्यात आला. हा बजेट बेसिकली प्रशासनाचं बजेट आहे. त्याच्यानंतर हा बजेट जो आहे आपला स्थायी समितीच्या स्तरावर याच्यावर विचारमंथन केलं जाणार आहे आणि पुन्हा त्याच्यानंतर जीबी मध्ये हा बजेट जाईल. पण महापालिका आयुक्तचं जो बजेट असते तो एक ड्राफ्ट बजेट असते आणि त्याच्यानंतर थोडाफार त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे स्कोप काही ठिकाणी असतं. मी आपल्याला थोडक्यात सांगतो की बजेटचं काय स्वरूप आहे. एक तर असं आहे की बजेटमध्ये एकूण जे काही आमचे जमा आणि खर्च बाजू दोन आपण धरतो की किती जमा होणार आणि किती खर्च होणार. तर आमचा जो काही अंदाज आहे, जो काही अभ्यास केलेला आहे महापालिकेच्या कामकाजातून किंवा जे काही आमचे सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू आहे आणि कुठे कुठे खर्च करायलाच पाहिजे, हे सगळे चांगला अभ्यास करून एकूण 13,995 कोटीचा बजेट आम्ही सादर केलेला आहे. मेन याच्यामध्ये असं आहे की हे 13,995 कोटी आहे. तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये आम्हाला नवीन जे काही 23 गाव आमचे ऍड झालेले आहे, तर नवीन 23 गावामध्ये विकास कामे जे काही होईल त्याच्यामुळे आम्हाला जास्त रेव्हेन्यू येऊ शकतात. तसेच आमच्याकडे टॅक्स डिपार्टमेंटमध्ये बरेच काही रिफॉर्म्स सुरू आहेत. तर नक्कीच आमचा जो काही टॅक्स आहे, नॉर्मली जो मिल्कत कर असतो, याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जे काही नवीन आमच्याकडे सोर्स आहे, आता शासनाचा जे काही नवीन ग्रांट्स वगैरे होऊ शकते, तसेच कुठेही नवीन आम्हाला काही कर्ज घ्यायचं असेल, तर हे सगळे स्कोप पाहून आम्हाला 13,995 कोटीचं बजेट खूप एक आपल्यासाठी बॅलन्स्ड बजेट आहे. मुद्दा असा आहे की ह्या बजेटमध्ये आपण कुठल्या विषयावर प्राधान्य देतो आहे. तर आपल्याला माहिती आहे की महापालिकामध्ये जे काही कामकाज होत आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा काम आमचं आहे की शहरात जे काही ट्रॅफिक आहे आणि जे मोबिलिटीचे प्रश्न आहेत त्याच्यावर आम्हाला एक चांगल्या प्रकारे तोडगा काढणे आवश्यक आहे. पहिल्यांदा यावेळी 1800 कोटीचं बजेट जे आहे रोडच्या कामासाठी आम्ही केलेलं आहे. हे पूर्वीपेक्षा अतिशय जास्त आहे. म्हणजे दुसरा जो अतिशय महत्वाचा विषय आहे आमचा पाणी पुरवठा. पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा जर पाहिला तर हे मागच्या वर्षीच्या तुलनेत नक्कीच 300-400 कोटी जास्त आहे. कारण पुणे शहरात जे काही भौगोलिकदृष्ट्या जे काही वाढ होत आहे त्या हिशोबाने पाणी पुरवठा अतिशय महत्वाचा विषय आहे. तिसरा आहे आमच्याकडे स्वच्छता. म्हणजे पुणे शहरात स्वच्छतामध्ये चांगले काम होणे फार गरजेचं आहे. म्हणून याला आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्ही प्रायोरिटी दिलेला आहे. पुणे शहरात जे काही विकास कामात जे काही तेजी आलेली आहे मागच्या काही वर्षात, याच्यामुळे लोकांना असं वाटतं की पर्यावरणावर सुद्धा भर देणे फार गरजेचं आहे. आपल्या शहरात जे काही वाढते प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण असेल, आपण पहिल्यांदा पर्यावरण विभागावर जास्त आपण निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही नदी प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण थांबवण्यासाठी आम्ही याच्यावर काम करतो आहे. त्याच्यानंतर जो काही वेगवेगळे महत्वाचे विषय आहे त्याच्यामध्ये आपला जो काही आपल्याला माहिती आहे की पुणे शहरासाठी हेल्थ एक फार इम्पॉर्टंट कन्सर्न आहे. हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सुद्धा नवीन जे काही आमचे रुग्णालय आहे, आपण 2 रुग्णालय तयार करतो आहे. तसेच जे काही जुने रुग्णालय आहेत त्याचं बळकटीकरण करणे याच्यावर भर देतो आहे. काही ठिकाणी पीपीपी मोडवर पण नवीन हॉस्पिटल तयार करू. शिक्षण विभागमध्ये आदर्श स्कूल जे आहे ते 75 आदर्श स्कूल, 75 ठिकाणी 114 आदर्श स्कूल जे आहे त्याच्यावर आम्ही काम करतो आहे. तर हा आपल्यासाठी एक अतिशय महत्वाचा इश्यू आहे. मी अजून एक सांगतो की पुणे शहरात कसं आहे की हे जे पाणीचं जो प्रदूषण आहे त्याच्याशिवाय जो ड्रिंकिंग वॉटर आणि ड्रेनेज वॉटर त्याच्यामध्ये काही मिक्सिंग होऊ नये आणि लोकांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यासाठी पहिल्यांदा आपण एक कंटामिनेशन नावाचं एक हेड ओपन केलेलं आहे, जेणेकरून पिण्याचं पाणी आणि जो काही आपला ड्रेनेजचं पाणी आहे कुठेही मिक्स होता कामा नये. तसेच स्टॉर्म वॉटरचं पाणी तसेच ड्रिंकिंग वॉटरचं पाणी मिक्स होऊ नये. तसेच जे जुने आणि खराब ड्रेनेज आहे ते खराब होऊ नये. याच्यानंतर जो सर्वात महत्वाचा विषय आपल्या बजेटमध्ये असा आहे की हे जे नवीन गाव ऍड झाले 23 गाव 2021 मध्ये, तसेच 2017 मध्ये 11 गाव, हे सगळे गावामध्ये आज पण काही ठिकाणी मूलभूत सुविधाचा अभाव दिसतो. म्हणून हे सगळे गावामध्ये ड्रेनेजची सुविधा, पाणी पुरवठ्याची सुविधा, ताकी प्रत्येक गावामध्ये एक मुख्य रस्ता करण्याच्या बाबतीत प्लॅनिंग आपण केलं आहे. तर जे काही ज्वलंत प्रश्न आहे पुणे शहराचे, हे सगळे या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी खूप एक चांगली तयारी करून आपला जो काही एक स्ट्रेंथ, विकनेस, थ्रेट, ऑपॉर्च्युनिटी जी असते, सॉर्ट अनालिसिस हे करून बजेट तयार करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.